आषाढी एकादशीचे महत्त्व काय? आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. आषाढी एकादशी हा दान आणि दानकर्म करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. भक्त अन्न, कपडे, पैसा किंवा इतर जीवनावश्यक वस्तू गरजूंना दान करतात. देण्याच्या या कृतीमुळे आशीर्वाद आणि आध्यात्मिक गुण मिळतात. आषाढी एकादशी 2024 कधी आहे जाणून घ्या. तिथी, मुहूर्त आणि महत्त्व. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा कालावधी सुरू होतो. म्हणजेच देव 4 महिने निद्रा घेतात. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या दिवशी देवशयनी एकादशी यावर्षी देवशयनी एकादशी बुधवार 17 जुलै 2024 रोजी असेल. एकादशी तिथी प्रारंभ 16 जुलै 2024 रात्री 8:33 पासून. एकादशीची तारीख संपेल 17 जुलै 2024 रात्री 9:02 पर्यंत. पारणासाठी शुभ वेळ उपवास सोडणे गुरुवार 18 जुलै सकाळी 5:46 ते 8:06 पर्यंत. आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावे हे आपण पाहिले. आता आषाढी एकादशीच्या दिवशी काय काय करू नये ते बघूया. 1. तांदूळ खाऊ नये. एकादशीचा उपास करत नसाल तरी या दिवशी तांदूळ खाऊ नये. तांदळापासून तयार कोणताही पदार्थ या दिवशी खाणे टाळावे. या दिवशी तांदूळ खाल्ल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नंबर 2. तामसिक पदार्थ खाऊ नये. देवशयनी एकादशीला पूर्ण रूपाने सात्विक आचार विचार असावे. या दिवशी तामसिक पदार्थांचे जसे मांस, कांदा, लसूण याचे सेवन करू नये आणि कोणत्याही प्रकारची नशा करू नये. तंबाखू आणि सिगरेट ओढू नये. या दिवशी विडा देखील खाऊ नये. या पदार्थांचे सेवन केल्याने मनात वाईट विचार येऊ शकतात. मनात वाईट विचार करू नये. नंबर 3. मनात वाईट विचार करू नये. आषाढी एकादशीला कोणाप्रती वाईट विचार आणू नये आणि कोणाबद्दल वाईट देखील बोलू नये. जर आपल्या मनात एखाद्याप्रती द्वेष, ईर्ष्या, लोभ असेल तर या दिवशी या विकारांपासून दूर राहावे आणि देवभक्तीमध्ये आपले मन रमवावे. तेव्हा पूजा सार्थक होते. नंबर 4. ब्रह्मचर्याचे पालन करावे. देवशयनी एकादशीला पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे. केवळ शरीर नाही तर मनाने देखील या दिवशी असे विचार देखील मनात येणे योग्य नाही जे ब्रह्मचर्याच्या नियमांच्या विरुद्ध असतील. मनावर पूर्णपणे ताबा असावा आणि दिवस केवळ देवाच्या मंत्रांनी जप करत घालवावा. रात्री देखील जमिनीवर चटई घालून झोपावे. गादी वापरू नये.